जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। बंधू भगिनींनो, ज्या देवतेला सर्व देवांच्या पूजेच्या अगोदर मान दिला जातो, ज्या देवाची सर्व देवांच्या अगोदर पूजा केली जाते, कोणतेही शुभ कार्य असो, ज्या देवाच्या पूजेशिवाय ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही, असा देव म्हणजे श्री गणपती। तर आज आपण श्री गणपती विषयी त्यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत। भाद्रपद महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह भारत देशात गणपती उत्सव साजरा केला जातो। तर आता येणाऱ्या ह्या गणेश उत्सवानिमित्त आपण ऐकणार आहोत श्री गणपतीची जन्मकथा। चला तर मग ऐकूया। श्री गणपती जन्मकथा। पार्वती मातेला आंघोळ करायची होती। पार्वती मातेने आंघोळीपूर्वी सर्व अंगावरती हळद आणि उटणं लावले होते। अंगावरील हळद आणि उटणं काढून पार्वती मातेने त्यापासून एक पुतळा तयार केला। त्या पुतळ्यामध्ये प्राण ओतून त्याला जिवंत केले। अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला, अशी शिवपुराणात आख्यायिका आहे। पार्वती मातेने आंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको। दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा केली। यावेळी भगवान शंकर आले, पण गणपतीने भगवान शंकरांनाही आत जाऊ दिले नाही। त्यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित झाले आणि त्यांनी त्रिशूळाने गणपतीचं शिर धडापासून वेगळे केले। जेव्हा पार्वती माता तिथे आली, तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झाले। मृत गणपतीला पाहून पार्वती मातेने एकच आक्रोश केला, आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले। यावेळी सर्व देवताही तेथे जमा झाले। भगवान शंकर यांना भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचे शिर आणण्याचा आदेश दिला। बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला। हत्तीचं शिर कापून आणलं। यानंतर शंकराने ते शिर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले। पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती, कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं। यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं। याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते। तसेच हत्तीच्या डोक्यामुळे श्री गणेशाला गजमुख हेही नाव पडले। अशा प्रकारे श्री गणपतीचा जन्म झाला। आपणास माझी कथा आवडली असल्यास लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। कुंडली मार्गदर्शन, वास्तु मार्गदर्शन यासाठी संपर्क करू शकता। मोबाईल क्रमांक 75 88 57 90 20। श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र, पहुर, कसबे।